ज्या शेतकऱ्या ₹1 पीक विमा भरला त्यांना आज 20,000 रुपये. 16 जिल्ह्यात पीक विमा जमा. महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पीक विमा यादी आली. पहिला टप्पा 8 ते 15 जानेवारी दरम्यान 25% अग्रहील पीक विमा मंजूर झाला प्रथम दिला जाईल. दुसरा टप्पा 15 जानेवारी उर्वरित 85% भरलेली रक्कम पात्र शेतकरी खात्यात जमा केली जाईल. ज्या जिल्ह्यामध्ये पीक नुकसान 95 पूर्ण झाले आहे, विमा क्लेम मंजूर झाला आहे, अशा जिल्ह्यांमध्ये यादी खाली आहे. विदर्भ, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर. मराठवाडा विभाग: छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर आणि धाराशिव. उत्तर महाराष्ट्र: नाशिक, जळगाव आणि धुळे. पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा. कोकण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, फळबाग विक्री. या जिल्ह्यात ज्या शेतकरी नुकसान पूर्वरित झाले आहे, 72 तासात विमा कंपनी दिले जाणार आहे. प्राधान्य मिळणार आहे. विमा रक्कम किती मिळणार? विमा रक्कम नुकसानाच्या टक्केवारीवर अवलंबून आहे. अंदाजे हेक्टर दर खालीलप्रमाणे असे आहे: 1. सोयाबीन 8,000 ते 15,000 प्रति हेक्टर. 2. कापूस 10,000 ते 18,000 प्रति हेक्टर. तूर आणि मूग 6,000 ते 10,000 प्रति हेक्टर. पीक विमा ॲप क्लिअर ॲप गुगल प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा. क्लिअर स्टेटसवर क्लिक करून तुमचे ॲक्शन नंबर टाका. अधिक वेबसाईटसाठी खाली दिले जाऊन ॲपमध्ये स्टेटस तपासा. बँक खाते तुमचे आधार केले असले बँक खाते मिस कॉल करा. बॅलन्स तपासा आणि कारण अनेक मेसेज येत पैसे जमा होत आहे. पैसा न आल्याचे काय करावे? जर तुमच्या अजिबात शेतकरी पैसा आला असेल नाही तर तुमचे नसतील तर आधार लिंक तुमचे बँक खाते NPSC द्वारे आधार लिंक असते खात्रीशी करा. बँक खाते दुरुस्त करा. ज्या बँक खात्यामध्ये SMS IFSC कोड मिळाला असेल तर तात्काळ विमा प्रतिकार करावा. तक्रार केल्याने तुमच्या जिल्हा कृषी कार्यालय किंवा विमा कंपनी टोल फ्री नंबर तक्रार करा.